नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफर्ड अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रिअल नंबर. ह्याच्या अगोदर आपण पाहिलं की रॅशनल नंबर म्हणजे काय आणि इरॅशनल नंबर म्हणजे काय. रॅशनल आणि इरॅशनल नंबर जर तुम्हाला समजले असतील तर रिअल नंबर समजणे अजिबात काही कठीण नाहीये. चला तर मग पाहूया हे रिअल नंबर काय आहे. रिअल म्हणजे काय, खरेखुरे. रिअल म्हणजे खरेखुरे. आता रिअल म्हणजेच खरेखुरे, तर मग खोटे खोटे पण नंबर आहेत का, तर डेफिनेटली त्याला आपण काय म्हणतो, इमॅजिनरी नंबर म्हणतो. म्हणजे नंबर सिस्टम मध्ये जर आपण पाहिलं तर रिअल आणि कोणते नंबर आहे, इमॅजिनरी नंबर आहे. परंतु आता तुम्हाला हायस्कूल लेवलला इथे सध्या 10th पर्यंत तरी ह्याचं काम नाही इमॅजिनरी नंबरचं, किंवा ज्याला आपण खोटे नंबर म्हणतो, तर त्या खोट्या नंबरचं किंवा इमॅजिनरी नंबरचं काम नाही. म्हणून आपण तो पार्ट नंतर पाहणार आहोत. सो हा जो त्याच्यापैकी जो रिअल नंबर आहे, ज्याला आपण वास्तव संख्या मराठीमध्ये म्हणतो, हे समजून घेणं पहिल्यांदा गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की काय महत्वाचं माहित असणं गरजेचं आहे, तर रॅशनल आणि इरॅशनल नंबर समजणे महत्वाचं आहे. त्या अगोदर आपण व्हेरियस टाइप्स ऑफ नंबर आपण पाहिलेले आहेत, ते पण तुम्हाला समजले असतील. तर पहिल्यांदा आपण रॅशनल आणि इरॅशनल नंबर मध्ये काय शिकलो होतो, तर रॅशनल आणि इरॅशनल नंबर मध्ये आपण शिकलो होतो की रॅशनल नंबर मध्ये जे नंबर्स पाहिले आपण, त्याच्यापैकी पहिला जो काय होता, पार्ट होता, पहिला जो टाइप होता, तो कुठला होता, टर्मिनेटिंग टर्मिनेटिंग डेसिमल नंबर. टर्मिनेटिंग डेसिमल नंबर. ओके, हा पहिला पार्ट झाला टर्मिनेटिंग डेसिमल नंबर. आणि याचं जर एक्झाम्पल पाहिलं आपण, फॉर एक्झाम्पल 0.5 रॅशनल नंबर मध्ये आपण ही डिटेल्स पाहिलेला आहे, त्याच्यामुळे इथे एक्सप्लेन पुन्हा करण्याची काही गरज नाही. आणि त्याच्यानंतर सपोज आपण घेतला 2.5. आता हे जे दोन्ही डेसिमल नंबर आहे, इथे डेसिमल पॉइंट आहे म्हणजेच हे डेसिमल नंबर आहे, आणि इथे हे टर्मिनेट झालेले आहे म्हणजे हे डेफिनेट उत्तर आहे. आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे, टर्मिनेट म्हटलेलं आहे. ओके, टर्मिनेट आणि डेसिमल नंबर. त्यानंतर सेकंड जो टाइप आहे, तो टाइप पाहिला होता आपण नॉन टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग नंबर. ओके, हा झाला दुसरा टाइप. आता नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग नंबर जे आहे, त्याचं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं रॅशनल नंबर पाहत असताना 0.333. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहित असेल. तर हे जे आहे, हे आन्सर जे आहे, हे काय होत आहे, समोर काय होत आहे, वाढत आहे. म्हणजे ह्याचं उत्तर जे आहे ते न थांबणार आहे, परत परत काय होत आहे, 3 येत आहे. आता हे उत्तर स्टॉप झालं नाही किंवा थांबलेलं नाही किंवा संपलं नाही, म्हणून याला काय म्हणतात, नॉन टर्मिनेटिंग म्हणतात. ओके, आणि हा जो 3 नंबर आलेला आहे, हा काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे, पुन्हा पुन्हा आलेला आहे. आणि पुन्हा पुन्हा जर येत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, रिपीटिंग नंबर म्हणतो. आणि रिपीटिंग म्हणजेच काय, मॅथमॅटिकली वी कॅन से दॅट रिकरिंग म्हणतो. ओके, तर हा रिकरिंग आणि नॉन टर्मिनेटिंग आहे. ठीक आहे, रिकरिंग अँड नॉन टर्मिनेटिंग. फॉर एक्झाम्पल आपण दुसरं जरी घेतलं तर इथे 6 2 हे जे तुम्हाला दिसत आहे, हे पण काय आहे, हे पण नॉन टर्मिनेटिंग आहे. आणि नॉन टर्मिनेटिंग असून आता इथे काय झालेला आहे, हा 6 2 हा काय ग्रुपने हे नंबर आलेले आहे, ह्याला पण आपण काय म्हणतो, हे उत्तर संपलेलं नाही म्हणून नॉन टर्मिनेटिंग म्हणतो. कारण परत परत 6 2 हे नंबर काय होत जातील, येत जातील. आणि परत परत 6 आल्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो, रिपीटिंग किंवा रिकरिंग नंबर म्हणतो. ठीक आहे. आणि लास्ट अँड थर्ड टाइप जो आहे, तो आहे नॉन टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग ऑल्सो. नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग नंबर्स. ओके, आता हे नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग, तुम्हाला टर्मिनेटिंग म्हणजे समजलेलं आहे आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे पण समजलेलं आहे. ठीक आहे, टर्मिनेटिंग समजलेलं आहे, नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग पण समजलेलं आहे. आता इथं नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग समजणं तुम्हाला फार कठीण वाटणार नाही. जसं की इथे आपण काय, इन रूट 2 ह्याचं जर आपण रूट पाहिलं, जसं की इथं सपोज जर 16 असता, तर ह्याचं हे जे होल स्क्वेअर नंबर असल्यामुळे हे जे नंबर आहे, हा होल नंबर भेटला.
म्हणजेच काय आपल्याला 16चं रूट काय आहे 4 आहे. परंतु जर आपण म्हणजे 16चं रूट आपल्याला 4 मिळालं तर ह्याला आपण काय म्हणतो, ह्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. परंतु जर आपण इन रूट 2 घेतला आहे तर इन रूट 2 चा जर रूट पाहिजे आपल्याला तर इन रूट 2 ला रूट आहे म्हणजे हा 2 कुठल्या तरी नंबरचा काय आहे स्क्वेअर आहे. परंतु त्याचे जे आन्सर आहे ते किती आहे डेसिमल पॉइंट मध्ये आहे आणि डेसिमल पॉइंट मध्ये असून ते कसं आहे नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग आहे. त्यामुळे तो फिक्स किंवा त्याला निश्चित असं आपण नंबर सांगू शकत नाही आणि म्हणून त्याला आपण काय करतो अप्रॉक्सिमेटली त्याची व्हॅल्यू ठरवतो. जसं की इथे या इन रूट 2 चा जो स्क्वेअर रूट आहे तो आहे 1.414213 आणि सो ऑन. ठीक आहे. म्हणजे हे जे याचं रूट आलेलं आहे ते काय आलेलं आहे 1.414213. दिस इज द रूट ऑफ इन रूट 2. पण आता इथे जर पाहिलं आपण तर इथे हे नंबर जे आलेले आहे जसे आपण इकडे पाहिलं हे जसे रिपीट झालेले आहेत तसे रिपीट झालेले आहे का नाही. तर याला आपण मग काय म्हणू, याला नॉन रिकरिंग नंबर म्हणू आणि हे उत्तर संपलेलं नाही म्हणून याला नॉन टर्मिनेटिंग म्हणू. ओके, समजलं इथपर्यंत. तसंच जर आपण पाहिलं तर जसं की आता पायची व्हॅल्यू जे की आपण रॅशनल आणि इरॅशनल मध्ये आपण पाहिली की पायची व्हॅल्यू माहित आहे तुम्हाला. एकतर आपण काय करतो 22/7 लिहितो म्हणजे 22/7 हे जरी फ्रॅक्शन मध्ये किंवा पीक्यू फॉर्म मध्ये दिसत असलं तरी ही व्हॅल्यू जी आहे ती काय आहे पायची अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आहे म्हणजे अंदाजी घेतलेली काय आहे व्हॅल्यू आहे. ह्याची रिअल व्हॅल्यू जर म्हटलं तर काय होईल 3.1415 अँड सो ऑन. म्हणजे हे जे काय झालं याची व्हॅल्यू जी आहे ही पण कशी आहे हे थांबलेली आहे का नाही. ह्याच्या पुढे तुम्ही कितीही वेळ डिव्हिजन करत गेले तर त्याची व्हॅल्यू जी आहे ती काय होत जाईल वाढत जाईल आणि हे जे नंबर जे आहे हे वाढत जाईल. म्हणजेच काय हे नॉन टर्मिनेटिंग आहे आणि हे रिपीट सिक्वेन्स आपल्याला इथे जशी पाहिली आपण तशी इथे सिक्वेन्स दिसत नाही. म्हणजेच काय नॉन रिकरिंग पण नंबर आहे म्हणून याला पायची व्हॅल्यू जी आहे 3.1415 हे काय आहे नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग आहे. ओके, समजलं. आणि मग आता हे 3 नंबर जर तुमच्या लक्षात आले असतील तर बघा आता हे जे टर्मिनेटिंग डेसिमल नंबर्स आहेत तर हे टर्मिनेटिंग डेसिमल नंबर हे जे टर्मिनेटिंग डेसिमल नंबर आहे आणि हे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग नंबर आहे त्याला आपण काय म्हणतो रॅशनल नंबर म्हणतो. काय म्हणतो रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स. ओके, आणि हे जे नंबर्स आहे किंवा हा जो नंबर आहे ह्याला काय म्हणतो आपण ह्याला इरॅशनल नंबर म्हणतो. काय म्हणतो इरॅशनल नंबर म्हणतो. आणि हे जे इरॅशनल आणि रॅशनल नंबर आहे ह्या दोन्ही मिळून म्हणजेच रॅशनल प्लस इरॅशनल डेसिमल नंबर जे आहेत म्हणजे रॅशनल नंबर प्लस इरॅशनल नंबर जे आहेत आणि हे मिळून बनलेले आहे आपले रियल नंबर. ओके, ह्याला काय म्हणतात रियल नंबर्स. म्हणजेच काय सगळे रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर दोन्ही मिळून काय झालेला आहे रियल नंबर बनलेला आहे. आता सोप्या भाषेमध्ये किंवा सोप्या पद्धतीने इझी मेथडने जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर नंबर लाईनवर आपण जे नंबर्स काय करू शकतो प्लॉट करू शकतो. मीन एनी नंबर दॅट वी कॅन प्लॉट ऑन द नंबर लाईन आर कॉल्ड रियल नंबर. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.